नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि विशेषतः सत्ताधारी एकनाथ शिंदे गटातून आत्ताची सर्वात मोठी, धक्कादायक आणि खुद्द मुख्यमंत्री शिंदेंची झोप उडवणारी एक अत्यंत खळबळजनक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही न थांबवता अगदी शेवटपर्यंत आणि श्वास रोखून ऐका, कारण ही बातमी शिंदे गटाच्या अस्तित्वावर आणि पक्षातील एकजुटीवरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसणारी नांदेडमध्ये शिंदे सेनेत अंतर्गत वाद, डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध संतोष बांगर ही बातमी म्हणजे केवळ एक राजकीय अफवा नसून सत्ताधारी पक्षात उफाळून आलेला एक भयंकर मोठा गृहकलह आणि वर्चस्वाची मोठी लढाई आहे. एका बाजूला आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि पक्षाचे सर्वात मोठे युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, तर दुसऱ्या बाजूला आहेत आपल्या अत्यंत आक्रमक, वादग्रस्त आणि रोखटोक भूमिकेसाठी नेहमीच चर्चेत असणारे हिंगोली कळमनुरीचे कट्टर समर्थक आमदार संतोष बांगर. मराठवाड्याच्या आणि विशेषतः नांदेडच्या राजकीय रणांगणावर या दोन अत्यंत वजनदार नेत्यांमध्ये अचानक असा कोणता मोठा संघर्ष उभा राहिला आहे, ज्यामुळे थेट एकमेकांकडे बोटे दाखवण्याची आणि जाहीरपणे भिडण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे? या प्रश्नाने आता संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या अत्यंत स्फोटक माहितीनुसार नांदेड आणि परिसरातील स्थानिक राजकारणावरील वर्चस्व, आगामी निवडणुकांमधील उमेदवारीचं वाटप आणि पक्षांतर्गत अधिकारांची साठमारी यावरून या दोन नेत्यांमध्ये मोठी ठिणगी पडली असल्याचं बोललं जात आहे. मित्रांनो, संतोष बांगर हे तेच नेते आहेत जे बंड्याच्या वेळी सर्वात शेवटी गुवाहाटीला गेले होते आणि त्यानंतर त्यांनी नेहमीच शिंदे गटासाठी एक कट्टर आणि आक्रमक फायर ब्रँड ढाळ म्हणून काम केले आहे. पण आता त्याच बांगरांचा थेट मुख्यमंत्र्यांच्या मुलाशीच म्हणजे श्रीकांत शिंदेंसोबत झालेला हा इगो क्लॅश किंवा राजकीय संघर्ष एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक प्रचंड मोठी आणि न परवडणारी डोकेदुखी ठरणार आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर जर पक्षातच असा उघडपणे डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध संतोष बांगर असा सामना रंगणार असेल, तर पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांनी नेमका कोणाचा आदेश मानायचा आणि कोणाचे ऐकायचे असा मोठा संभ्रम आता निर्माण झाला आहे. विरोधकांना, विशेषतः उद्धव ठाकरे गटाला आणि महाविकास आघाडीला आता शिंदे गटाला कोंडीत पकडण्यासाठी आयतेच कोलीत मिळाले असून जे स्वतःचे घर आणि स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत, ते महाराष्ट्र काय सांभाळणार, अशी बोचरी आणि घणाघाती टीका आता विरोधकांकडून सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे हे नेहमी आम्ही सर्व एक कुटुंब आहोत असा दावा करतात, पण नांदेडमधील या भयंकर अंतर्गत वादामुळे त्यांच्या या दाव्याला मोठा तडा गेला आहे. आता मुख्यमंत्री शिंदे या वादावर पडदा टाकण्यासाठी संतोष बांगर यांची समजूत काढणार की स्वतःच्या मुलाची बाजू घेऊन बांगरांना कडक शब्दांत समज देणार, हे पाहणे कोणत्याही थरारक राजकीय नाटकापेक्षा कमी रंजक ठरणार नाही. मित्रांनो, शिंदे गटातील या मोठ्या आणि स्फोटक अंतर्गत वादावर एक जागरूक नागरिक म्हणून तुमचे स्वतःचे आणि परखड मत काय आहे? तुम्हाला खरोखरच असे वाटते का की सत्तेच्या लालसेपोटी आता शिंदे गटातच अंतर्गत गटबाजी आणि कुरघोड्या सुरू झाल्या आहेत आणि या वादाचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत नक्की बसेल? हे आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये आत्ताच्या आत्ता नक्की आणि निर्भयपणे लिहून सांगा, कारण तुमचा आवाज अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला आमचे हे सखोल, पडद्यामागचे सत्य उलगडणारे आणि अत्यंत धडाकेबाज राजकीय विश्लेषण खरोखरच आवडले असेल, तर या व्हिडिओला लगेच एक लाईक करा. शिंदे गटातील या मोठ्या बंडाळीची माहिती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सॲप आणि फेसबुक ग्रुप्सवर जास्तीत जास्त शेअर करा. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशीच प्रत्येक लहान मोठी, खात्रीशीर आणि सर्वांच्या आधी मिळणारी आतली बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि जय महाराष्ट्र.